चायनातून पळून गेलेला गरीब मुलगा ज्याचं नाव ली लू होतं, त्याने कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतली. एके दिवशी ली लूला त्याच्या मित्रांनी सांगितलं की वॉरन बफेट कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चर देण्यासाठी येत आहेत. ज्यावर लीलूने बफेटला जेवणाचा बुफे असल्याचं इमॅजिन केलं आणि त्याला वाटलं की तिथे त्याला जेवण मिळेल. जेव्हा तो तिथे गेला तेव्हा वॉरन बफेट इन्व्हेस्टिंगवर लेक्चर देत होते आणि ॲक्च्युली त्यावेळी लीलूकडे पैसे नव्हते आणि त्याला पैसे कमवण्याची प्रत्येक मेथड शिकायची होती. त्यामुळे त्यांनी ते पूर्ण लेक्चर ऐकलं, ज्यामुळे त्याचे विचार पूर्णपणे बदलले. नंतर पुढची 5 वर्ष लीलूने वॉरन बफेटच्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली आणि इन्व्हेस्टिंगसाठी ते स्टुडंट लोनची फ्लोट अमाऊंट इन्व्हेस्ट करत होते. जेव्हा त्याने 4 वर्षांनी त्याचं कॉलेज पूर्ण केलं तेव्हा त्याच्याकडे सुमारे $1 मिलियन म्हणजेच 7 कोटीच्या आसपास पैसे होते. त्यांनी आजपर्यंत कुठेही जॉब केलेला नाही आणि आता ते स्वतःचा फंड मॅनेज करतात, ज्याचं नाव आहे हिमालया कॅपिटल मॅनेजमेंट. ली लू इन्व्हेस्टिंगमध्ये इतके चांगले झाले की वॉरन बफेट यांचे पार्टनर चार्ली मुंगेरने लीलूला चीनचे वॉरन बफेट असं म्हटलंय. The answer is Li Lu is not a normal. He's the Chinese Warren Buffett. He's very talented. आता तुम्ही विचार करत असाल की यार हे कसं होऊ शकतं? एका गरीब चीनी मुलाला चार्ली मुंगेरने वॉरन बफेट म्हटलं? तर हे यामुळे झालं कारण लीलू यांनी टिम्बरलँड सारख्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले होते, जे आधी खूप स्वस्तात मिळत होते आणि ते काही वर्षातच 100 पट झाले. ऑब्व्हियसली आता तुम्ही विचार करत असाल की अशा कंपन्या शोधायच्या कशा? तर लकीली लीलू यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सांगितलेल्या इन्व्हेस्टिंगच्या एक्झॅक्ट टेक्निक्स शेअर केल्या आहेत, ज्या आज आपण अगदी सोप्या भाषेतून समजून घेणार आहोत. मी लीलूच्या लेक्चरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सो लेट्स स्टार्ट माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स. चला तर मग पाहूयात या चीनीकडून काय शिकता येईल. इमॅजिन करा तुम्ही आत्ताच वॉरन बफेटचे लेक्चर ऐकलंय आणि तुम्ही कन्व्हिन्स झाला आहात की हो, हा पैसा कमवण्याचा योग्य मार्ग आहे. वॉरन बफेट यांनी त्यांच्या लेक्चरमध्ये सांगितलंय की इन्व्हेस्टिंगसाठी फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या 4 गोष्टी आहेत. जेव्हा आपण शेअर्स खरेदी कराल तेव्हा नेहमी स्वतःला एक बिझनेस ओनर समजा. वॉरन बफेटने सांगितलंय की जेव्हा पण ते स्वतः एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात तेव्हा त्यांना वाटतं की ते त्या कंपनीचे ओनर होत आहेत. बेशक आपण त्या कंपनीचे 0.0001% का होईना मालक आहोत. सो लिगली आपण ॲक्च्युअलमध्ये मालक झालो आहोत. वॉरन बफेट यांनी सांगितलंय की असा विचार करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मध्ये शेअरची किंमत कमी जास्त जरी झाली तरी आपण शेअर्स विकणार नाहीत. त्यापेक्षा बिझनेस ओनर म्हणून आपण बिझनेसचा विचार करू की फ्युचरमध्ये बिझनेस चांगला होईल की नाही. सेकंड कॉन्सेप्ट जी वॉरन बफेट आपल्याला सांगतात ती म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी. म्हणजे कंपनीची इन्फॉर्मेशन घेऊन आपण प्रेडिक्ट करू शकतो की फ्युचरमध्ये कंपनी कशी काम करेल. आता आपण देव तर नाही आहोत, म्हणून फ्युचरबद्दलचे आपले प्रेडिक्शन चुकू पण शकतात. यापासून वाचण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी. म्हणजेच कंपनीची व्हॅल्यू माहिती करून घ्या आणि ती तिच्या इंट्रिन्सिक प्राइसवरून स्वस्तात खरेदी करा. आता लीलूने हे सर्व कसं केलं ते आपण पुढे पाहू. वॉरन बफेट जी तिसरी कन्सेप्ट आपल्याला समजावून सांगतात ती त्यांनी स्वतः त्यांचे गुरु बेंजामिन ग्राहम यांच्याकडून शिकली होती आणि ती आहे मिस्टर मार्केट. वॉरन बफेट आपल्याला सोप्या भाषेत समजावून सांगतात की मार्केटमधले सर्व लोक म्हणजेच शेअर्सची खरेदी किंवा विक्री करणारे सर्व लोक, त्यांना एकच व्यक्ती समजा आणि त्याला नाव द्या मिस्टर मार्केट. आता हे मिस्टर मार्केट म्हणजे बाकीचे सगळे लोक. ते कोणी रॅशनल म्हणजे समजदार माणसं नाहीत. खूप वेळा ते जास्त घाबरून जातात आणि सर्व शेअर्स विकतात आणि शेअर्सची प्राइस कमी करतात. अशा वेळी आपल्याकडे अपॉर्च्युनिटी असते या डिस्काउंटमध्ये मिळत असलेल्या कंपन्या खरेदी करण्याची. जसं की मार्च 2020 मध्ये मिस्टर मार्केट म्हणजेच आपल्या केसमध्ये निफ्टी कोविडमुळे पूर्णपणे डाऊन गेला होता, तरी देखील कंपन्यांनी त्यांच्या अर्निंगचा रिपोर्ट सांगितला नव्हता. आणि त्याच वेळी चायनाने देखील मिस्टर मार्केटची कन्सेप्ट समजली आणि कोविडच्या काळात चायनीज सेंट्रल बँकने HDFC मध्ये 1% स्टेक विकत घेतला. आणि याचं अपोजिट देखील ट्रू आहे. ज्यावेळी मिस्टर मार्केट खूप ऑप्टिमिस्टिक म्हणजेच आशावादी होऊन जाईल त्यावेळी खूप शेअर्स खरेदी करू लागेल, ज्यामुळे शेअर्सची प्राइस अधिकाधिक वाढेल. यावेळी आपण शेअर्स विकू शकतो. आणि जर हे होत नसेल तर फक्त चांगल्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या आणि ते आपल्या जवळच ठेवा. आता फोर्थ मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे सर्कल ऑफ कॉम्पिटन्स. म्हणजेच भारतात NSE मध्ये सुमारे 7500 कंपन्या लिस्टेड आहेत. म्हणजेच आपण या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू शकतो. आता खरेदी करू शकतो याचा अर्थ असा नाही की तुम्हाला खरेदी कराव्याच लागतील. वॉरन बफेट तुम्हाला फक्त अशाच कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्यास सांगतात ज्यांचा बिझनेस तुम्हाला चांगला समजतो.
या 7,500 पैकी आपल्याला संपूर्ण आयुष्यात फक्त 7 ते 8 अशा कंपन्या शोधाव्या लागतील ज्या आपल्याला समजतात, ज्या फ्युचरमध्ये खरेदी करता येतील आणि स्वस्तात उपलब्ध होतील. वॉरन बफेट यांना टेक्नॉलॉजीवाल्या कंपन्या कधीच आवडल्या नाहीत. म्हणूनच ते कोका कोला, जी की एक कोल्ड्रिंकची कंपनी आहे, किंवा केचपची कंपनी क्राफ्ट हेन्स यांसारख्या कंपन्यांचे अधिक शेअर्स खरेदी करतात, कारण वॉरनला टेक कंपन्या समजत नाहीत. हे 4 पॉइंट्स लीलूने वॉरनकडून समजले होते आणि यामुळे त्याने पण अशाच कंपन्या शोधल्या. त्यातील पहिली कंपनी होती टिम्बरलँड, जी की एक बूट बनवणारी कंपनी होती. लीलू यांनी पाहिले की त्यावेळी पूर्ण कंपनी $300 मिलियन विकत होती, जी की पूर्ण वर्षातील सर्वात कमी किंमत होती. जेव्हा लीलूने कंपनीकडे पाहिलं तेव्हा त्यांना कळलं की टिम्बरलँड कंपनीकडे 100 मिलियन कॅश पडून आहे आणि जवळपास 100 मिलियनचे फिक्स्ड ॲसेट्स आहेत, म्हणजेच बिल्डिंग्स एटसेट्रा. आणि त्या वर्षी टिम्बरलँडचा टोटल सेल जवळपास 800 मिलियन होता, त्यापैकी 110 मिलियन प्री टॅक्स प्रॉफिट होता. लीलू म्हणतात की जर आपण 300 मिलियनमध्ये पूर्ण कंपनी खरेदी करत असाल आणि त्यात तुम्हाला 100 मिलियन कॅश मिळते, 100 मिलियनच्या बिल्डिंग्स मिळतात ज्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू जास्तच असणार आणि सोबतच कंपनी पण प्रॉफिटेबल आहे. याच गोष्टीला समजून घेण्यासाठी लेट्स से जर आपण 300 रुपयाची पर्स विकत घेत असाल ज्यात 200 रुपयाचे सामानच मिळत असेल, तर मग त्या पर्सची खरी किंमत फक्त 100 रुपये झाली. त्यामुळे आता लीलूला वाटलं की कदाचित कस्टमर्सला हा ब्रँड आवडत नसेल आणि यामुळेच त्याच्या शेअर्सची किंमत खूप कमी झाली असेल. यासाठी लीलू टिम्बरलँडच्या स्टोअरमध्ये गेले आणि प्रत्येक दुकानात टिम्बरलँडचे शूज खूप लवकर विकत असल्याचे त्यांना समजलं. पण टिम्बरलँडला कस्टमर्सना हवे तितके शूज बनवता येत नव्हते, त्यामुळे टिम्बरलँड ब्रँड कस्टमर्सला पसंत असल्याचे त्यांना समजलं. त्यावेळी आशियामध्ये फायनान्शियल क्रायसिस चालू होते, यामुळे कदाचित त्यांच्या शेअर्सची किंमत कमी झाली असेल असं त्यांना वाटलं. पण थोडी अजून रिसर्च केल्यावर लीलू यांना असं समजलं की टिम्बरलँड पूर्ण आशियातून केवळ 10% रेव्हेन्यू जनरेट करते. त्यामुळे संपूर्ण आशियामध्ये जरी कोणीही टिम्बरलँडचे बूट घेतले नसले तरी टिम्बरलँडला फारसा फरक पडणार नाही. असं असताना मग टिम्बरलँडची किंमत का घसरली हा प्रश्न होताच. अशी कोणती गोष्ट होती जी लीलूला माहीत नव्हती? लीलूला नंतर समजलं की शेअर होल्डर्सनी टिम्बरलँडवर अनेक केसेस केल्या होत्या आणि या केसेसमुळे इतर लोक त्यांचे शेअर्स विकत होते आणि यामुळेच शेअर्सची किंमत कमी होत होती. लीलू यांनी सगळ्या केसेस एक एक करून वाचल्या. जेव्हा लीलू यांनी या केसेस वाचल्या तेव्हा त्यांना कळलं की ॲक्च्युली हा फॅमिली ओन्ड बिझनेस आहे, ज्यामध्ये एकाच फॅमिलीचे 40% शेअर्स आहेत, पण त्यांच्याकडे 98% वोटिंग राईट्स आहेत. 98% वोटिंग राईट्सचा अर्थ असा होता की बिझनेस कसा चालवायचा याचा प्रत्येक मॅनेजमेंट डिसिजन त्यांच्या मालकीचा असेल, जरी शेअर्स 40% असले तरीही. त्यामुळे टिम्बरलँडच्या मॅनेजमेंटने अॅन्युअल रिपोर्ट्समध्ये शेअर होल्डर्सना त्यांचे फ्युचर अर्निंग सांगितले नव्हते आणि याच कारणामुळे शेअर होल्डर्सने त्याच्यावर केस केल्या होत्या. लीलूला कळलं होतं की कंपनीचे फंडामेंटल्स ठीक आहेत. लीलूला आता फक्त हे जाणून घ्यायचं होतं की हे मॅनेजमेंट म्हणजेच टिम्बरलँड चालवत असलेली फॅमिली ते ऑनेस्ट आहेत की नाही आणि त्यांच्यात काही फ्रॉड आहे का. जेव्हा लीलूने याचा शोध घेतला तेव्हा त्याला कळलं की या फॅमिलीतील एक मेंबर एका NGOमध्ये काम करत होता, ज्यामध्ये लीलूचा मित्र होता. त्यामुळे लीलू त्या NGOमध्ये जॉईन झाला आणि फॅमिलीतील मेंबर ऑनेस्ट आहे की नाही हे पाहण्यासाठी तो फॅमिलीतील मेंबरला भेटला. तेव्हा लीलूला कळलं की हे कुटुंब खूप ऑनेस्ट आहे. या सर्व गोष्टी समजून घेतल्यानंतर लीलूने या बिझनेसमध्ये भरपूर पैसे इन्व्हेस्ट केले. आता कंपनीचा बिझनेस चांगला आणि प्रॉफिटेबल असल्याने 2 वर्षात त्यांच्या शेअर्सची किंमत 7 पट वाढली. जर आपण बँकेत 6%च्या हिशोबाने पैसे ठेवले असते तर आपले पैसे 7 पट होण्यासाठी अप्रॉक्सिमेटली 30 वर्ष लागली असती. आता तुम्ही म्हणाल, यार आता अशी अपॉर्च्युनिटी मिळत नाही किंवा अशी अपॉर्च्युनिटी भारतात तरी नाही मिळत. तर पहिली गोष्ट, आपण थ्रू आउट वर्ल्ड पाहायला पाहिजे. पण जर आपण फक्त भारताबद्दल बोललो तर रिसेंटली सेम सिनारिओ मॅस्टेक लिमिटेड कंपनी सोबत झाला. मॅस्टेक ही एक क्लाउड ॲप्लिकेशन कंपनी आहे जी गव्हर्नमेंटसाठी क्लाउड सर्व्हिस ॲप्लिकेशन बनवून देते. एनिवे, आता झालं असं होतं की मार्च-एप्रिलमध्ये मॅस्टेक ही पूर्ण कंपनी 700 ते 800 कोटी रुपयाला मिळत होती. पण मॅस्टेककडे 500 ते 600 कोटी रुपये कॅश होते. याचा अर्थ असा की आपण कंपनीसाठी 700 - 500 कोटी म्हणजेच 200 कोटी पे करत आहोत. कंपनी पूर्ण स्टेबल आणि हाय ग्रोथमध्ये होती. ऑब्व्हियसली इंटेलिजंट इन्व्हेस्टर्सनेही ही अपॉर्च्युनिटी ओळखली आणि ती ग्रॅब केली. आणि जर आपण शेअरच्या किमतीबद्दल बोललो तर 27 मार्च 2020 रोजी हा शेअर 172 रुपयाचा होता आणि आता तो 3012 रुपयाचा झालाय, म्हणजेच पैसे 17.5 पट झाले आहेत.
आता तुमच्यापैकी काही क्युरियस लोक असा विचार करत असतील की मी ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब केली का नाही. तर ॲक्च्युली मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवत राहिलो आणि यामुळे मी ती अपॉर्च्युनिटी मिस केली. ॲक्च्युली जोक सपाट, मला पण हे खूप लेटच माहिती पडलं. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रथम वॉरन बफेटची 4 इन्व्हेस्टिंग प्रिन्सिपल्स पाहिली. त्यापैकी पहिले प्रिन्सिपल होते थिंक युअरसेल्फ ॲज अ बिझनेस ओनर. म्हणजेच जेव्हा जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये इंटरेस्टेड असाल तेव्हा तुम्ही असा विचार करा की आपण पूर्ण कंपनी खरेदी करत आहोत. भलेही आपण नंतर कंपनीचे मोजके शेअर्स घेत असू, कारण यामुळे शेअर्सच्या किमतीतील चढ उतारांचा इफेक्ट आपल्यावर होत नाही. नेक्स्ट प्रिन्सिपल होते मार्जिन ऑफ सेफ्टी. म्हणजेच कंपनीची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढा आणि मग तेव्हाच खरेदी करा जेव्हा त्याची प्राइस शेअरच्या प्राइसपेक्षा कमी असेल. जसं की लिलूने पाहिलं की 300 मिलियनच्या कंपनीमध्ये 200 मिलियनची फक्त कॅश आणि फिक्स्ड ॲसेट्स आहेत. म्हणजेच ती कंपनी फक्त 100 मिलियनला मिळते आणि ती पण प्रॉफिटेबल कंपनी जिचा वर्षाचा प्रॉफिट 100 मिलियनच्या आसपास आहे. नेक्स्ट प्रिन्सिपल होतं मिस्टर मार्केट. म्हणजे लोक इमोशनने शेअरची प्राइस कमी जास्त करत राहतात. या प्राइस फ्लक्च्युएशन्समुळे आपल्याला इमोशनल होण्याची गरज नाहीये, तर उलट त्याकडे अपॉर्च्युनिटी म्हणून बघायचं आहे की लोक पॅनिक होऊन जावेत. त्यामुळे शेअर प्राइस कमी होतात आणि त्याच वेळी आपण जास्त शेअर्स खरेदी करू शकतो. नेक्स्ट प्रिन्सिपल होतं सर्कल ऑफ कॉम्पिटन्स. म्हणजेच प्रत्येक बिझनेस आपल्याला समजणार नाही वॉरन बफेट यांना समजतो, पण पूर्ण जगातील सर्व लिस्टेड कंपन्यांपैकी त्याच कंपनीज खरेदी करा ज्याबद्दल आपण 100% शुअर आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, बिझनेस किंवा सेल्फ इम्प्रूव्हमेंट रिलेटेड पुस्तकांच्या समरीज वाचायच्या किंवा ऐकायच्या असतील तर तुम्ही गिगल ॲप डाउनलोड करू शकता, जिथे 1000 पेक्षा जास्त पुस्तकांच्या समरीज अवेलेबल आहेत, ज्या तुम्ही वाचू आणि ऐकू शकता. इथे 150 पेक्षा जास्त पुस्तकांच्या समरीज फ्री आहेत आणि जर तुम्हाला या फ्री बुक समरीज आवडल्या तर तुम्ही प्रीमियम घेऊ शकता. हे ॲप iOS आणि Android दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. आता जर तुम्हाला या ॲपमध्ये इंटरेस्ट असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तसंच जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसाठी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यासाठी उपयुक्त ठरू शकतो तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. एनिवे मित्रांनो, जर तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओज चुकवायचे नसतील तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.